नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा। वळूया पुढील बातमीकडे। दूध भेसळखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी। भेसळखोरांना गावकऱ्यांनी विष कालवे ही पदवी द्यावी। माजी मंत्री सुरेश धस यांची प्रतिक्रिया। दूध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा किंवा जसं वाळू माफिया आणि गुटखा माफियांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचा समावेश केला, तसाच दूध माफिया आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि हा निर्णय आगामी कॅबिनेट किंवा पुढच्या कॅबिनेटमध्येच घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्र्यांना करणार असून अशा भेसळखोरांना आता गावकऱ्यांनी विष कालवे ही पदवी बहाल करावी, असा उपरोधिक टोला माजी मंत्री सुरेश धस यांनी लगावला। ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। दूध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारने एक स्वतंत्र कायदा करावा किंवा जसं वाळू माफिया आणि गुटखा माफिया याच्यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत समावेश केला, तसा दूध माफिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि हा निर्णय येणारी कॅबिनेट किंवा जास्तीत जास्त पुढची कॅबिनेट याच्यामध्येच घेण्यात यावा, अशा प्रकारची आग्रही भूमिका मागणी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि दुग्ध विकास मंत्र्यांना मी करणार आहे। याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच N4 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।